नमस्कार, मी आहे संदेश शिंदे. माझ्या यूट्यूब चॅनल आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये साखरपुडा बघितला असेल, तिचीच आहे आज हळद. तर आज मी हळदीला चालले. आज मी काही पिवळा कलर घातला नाही आहे, कारण माझ्याकडे पिवळा कलर नाही आहे. तर मी हा कलर घातला आहे. जिची हळद आहे किंवा जिचा साखरपुडा झाला ती नेहाची बहीण आहे, म्हणजे काकांची मुलगी नेहाच्या. तर तिचीच आहे आज हळद. उद्या आहे लग्न. तर हे व्हिडिओ थोडा उशिरा येतील, पण पाठोपाठ लगेचच येतील, तर नक्कीच बघा. झाली आहे सर्व तयारी. सर्वजण आले सुद्धा आहेत. आता नवरी सर्वांचा नमस्कार करेल आणि पाठावरती येईल हळद लावण्यासाठी. अर्धे इकडे बसलेत आणि अर्धे इकडे बसलेत, कारण जागा तिकडे कमी पडली होती म्हणून. आणि आम्ही ज्या साईडला होतो त्या साईडला सर्वजणांना नमस्कार करण्यासाठी उभं केलं होतं. तर तिथून तुम्हाला थोडंसं दिसेल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते, तर नक्कीच बघा. झालं आहे नवरीचं सर्व. आता ती पाठावरती बसेल. तिला आता हळद लावायला सुरुवात करतील. ही आहे नवरीची करवली. ती रस्ता काढते येते मधूनच. तर आता ती पण बसेल. आता बसलेच सर्वजण. आता हळद लावायला सुरुवात झाली. आता हळद थोड्या प्रमाणात मी व्हिडिओ करेन, बाकीचे हळद लावते. मी हळद लावेपर्यंत जोपर्यंत इथे होती तोपर्यंत जे हळद लावत होते त्यांचे सगळ्यांचे फोटो इथे दिसतील. नंतर मी लगेच मुलाच्या घरी हळद लावायला गेली होती. तर जेवढे आहेत तेवढे मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच बघा कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. करवली साखर खायला मागत नव्हती, तरी जबरदस्ती साखर भरवत होती. आम्ही नवरीला हळद लावून निघालो आहोत मुलाच्या घरी हळद लावण्यासाठी. तर जे जे झाले होते ते आले होते आणि ज्यांची हळद लावायची होते अजून तिथेच आहेत. तर आम्ही घाई गडबडीत लगेच निघालो. आणि हे बघा खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे. रात्रीचं खूप छान वाटतंय. हळदीची तयारी खूप मस्त अशी केली आहे. आणि इकडे पूर्ण मुलाला रंगवलं आहे, म्हणजे तो नवर मुलगा आहे त्याला. आणि सगळेजण रंगवतातच. आणि ज्याच्याबरोबर टोकण्या बसला आहे त्याला पण खूप रंगवलं आहे. इकडे सगळेजण हळद लावत आहेत कसे किंवा का आमची वेळ कधी येणार हळद लावायला. तर आम्ही आलो आणि लगेचच हळद लावायला उभे राहिलो होतो. तर हे लावणारे तिथेच बसलेत.
आणि बघतायत आम्हाला कधी मिळेल लावायला. इथे ह्या टोकण्याच्या डोळ्यामध्ये खूप हळद गेले आणि तो डोळे चोळत होता. तर असे करू नका. जे असतील बरोबर त्यांना थोडीच हळद लावा. त्यांचे डोळे लाल होईपर्यंत नका लावू, कारण नंतर मग त्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं आणि तो लहान खूप आहे. आता भैया काजे किती दोघी मग तुझं उभं असतं आतमध्ये आत कुठं बाहेर जातोय परत आता नवरीच्या इकडे. हे बघा सगळे बसलेत, अजून अगदी येत आहेत. आम्ही तिकडून इकडे आलो तर इकडे पूर्ण हळद लावून आता नवरी आंघोळीसाठी निघाली आहे. रांगोळीला कोणाची ऑर्डर घ्यायची असेल तर नक्की हिच्याशी संपर्क साधा. 1 तास अगोदर सांगा, म्हणजे 2 तास लागेल काढायला. तर ही नवरीसाठी केळवण आहे, म्हणजे लग्नाच्या अगोदरचं नवरीच्या घरचं केळवण. तुम्हाला पण तुमचं केळवण आठवलं का हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमचं केळवण कसं होतं हे सुद्धा सांगा.
ती माणशी झाली ते तर घातलं नाही तर काय सांग लावायला वेज पण वाढतात घर तर हाच होता छोटासा व्हिडिओ हळदीचा. हळद कशी वाटली हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.